लातूर जिल्ह्यातील 5 नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्यातून 3 नगरपरिषदेच्या निवडणुका जी आहेत त्या पार पडलेल्या आहेत 2 तारखेला. आणि त्याच अनुषंगाने आता सध्या 20 तारखेला एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत जे रेणापूर येथील नगरपंचायत जी आहे त्या ठिकाणी मी आता सध्या मतदान केंद्रावरती आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत तर या ठिकाणी झोनल अधिकारी देखील आहेत. त्याच निमित्ताने मी आता सांगतोय की ज्या इथं गुलाबी मतदान केंद्र या ठिकाणी जे आहे तर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी जे आहे तर गुलाबी मतदान केंद्र जे सुरू करण्यात आलेलं आहे ते काय संकल्पना आहे आपली? गुलाबी रंग हा महिलांचा आवडता रंग आहे. त्या अनुषंगाने रेणापूर नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये आपण महिला उमेदवार जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून मतदान करावे या संकल्पनेतून हे गुलाबी मतदान केंद्र आपण उभे केलेलं आहे. यात वैशिष्ट्य हे की आतील जे कर्मचारी आहेत ते सुद्धा सगळ्या महिला कर्मचारीच आहेत. आता बूथवर जे आहे ते सध्या हा वार्ड 9साठी आहे, पण महिलांचे प्रतीक म्हणून हे 9 पिंक कलरचं आपण हे बनवलेलं आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर ह्या जे गुलाबी मतदान केंद्र जे आहे ह्या ठिकाणी महिलांचं एक आवडतं एक कलर असल्यामुळे ह्या ठिकाणी ते संकल्पना या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि रेणापूर नगरपंचायतीचं जे आहे निवडणूक जे मतदार जे आहेत या ठिकाणी रांगा लावल्याचं रांग पाहायला मिळत आहेत. जे मतदार एकूण मतदारसंख्या जर पाहिलं आपण तर या ठिकाणी बूथ जे आहेत तर 22 बूथ आहेत आणि 17 वार्ड या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे तर मतदान जे आहे तर या ठिकाणी एकूण मतदार 16,722 हे जे मतदार आहेत या ठिकाणी मतदान त्यांचं जे हक्क आहे ते बजावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असलम शेख, लोकशिवाय मराठी, लातूर.